असतंच आहे. की दरवर्षीची ही डोकेदुखी म्हणता येईल का? दरवर्षी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा असेल, आलेल्या बेशिस्त वाहन चालकांचा असेल, हा त्रास सहन करावा लागतो. नक्की काय सांगाल? रस्ता रुंदीकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. गेले कित्येक वर्ष शासनातर्फे रस्ता रुंदीकरणाचे विविध प्रयोग किंवा फक्त उपाययोजना करणार म्हणून जाहीर केलं जातं, तर अजूनही कुठल्या प्रकारची अंमलबजावणी केली जात नाही आहे. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे रस्ता रुंदीकरण त्यांनी अपेक्षित ठरलेलं आहे त्यांनी जो प्लॅन आउट केलेला आहे त्याच्यावरती सगळं मेन्शन केलेलं आहे. पण दुर्दैवाने त्या सगळ्या रस्त्या रुंदीकरणावरती आज अनधिकृतपणे त्या प्रॉपर्टीधारकांनी बांधकामं केलीत, दुकानं टाकलेली आहेत. मग तो मुंबई पुणे हायवे असू द्या, तो लोणावळा शहरी रस्ते असू द्या, ते रस्ता रुंदीकरण त्यांनी कागदावर दाखवलेलं आहे. त्यावर सध्या मार्किंग पण केलेलं नाही की इथपर्यंत रस्ता रुंदीकरण होणार आहे, पुढे कोणी वाढवू नका. पण दुर्दैवाने नगरपालिका प्रशासन झोपलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये रस्ता रुंदीकरणाचं एकही काम, ते शहरातलं असू द्या, हायवेचं असू द्या किंवा इंटरनल कुठले रस्ते असू द्या, एक नव्या पैसा काम नगरपालिकेने केलेलं नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा सगळा परिणाम येणाऱ्या पर्यटकांना होतोय, तिथल्या नागरिकांना होतोय. येणारा पर्यटक देखील गाडी पार्किंग नसल्या कारणाने कुठं पार्किंग करू शकत नाहीये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जायची सोय नसल्या कारणाने आपली गाडी घेऊन पण जाऊ शकत नाहीये. ना पार्किंगची सोय, ना रस्ता रुंदीकरण नसल्या कारणाने कुठे न जायची यायची सोय. त्यामुळं एक तर त्यांच्या न येण्यामुळं अनेक नागरिकांचा व्यवसायाचं नुकसान होतंय आणि पर्यटकांना देखील इथल्या सौंदर्य सौंदर्याचा आनंद घेता येत नाहीये. यावर आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर नगरपालिका प्रशासन, MSRDC आणि जी काही संबंधित कार्यालय आहेत त्यांनी, पोलीस यांनी जर कधी योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरणार. ही काळ्या लेकराची रेग आहे, ह्याची कृपया नोंद घेऊन सत्वर प्रामाणिकपणे या गोष्टीची अंमलबजावणी करावी अशी आपल्याला विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही 2 दिवसापूर्वीच SP आणि कलेक्टरना पत्र दिलंय. लोणाळ्याकरमध्ये जे ट्रॅफिकमुळे लोणाळ्याकर हैराण झालेले, त्या ट्रॅफिकला त्यांनी 15 दिवसात त्याच्यात काहीतरी उपाय करावा. अन्यथा एक जोरदार असा म्हणजे आम्ही मुंबई पुणे हायवेवरती रास्ता रोकोचं आंदोलन पक्षाच्या वतीने लोणाळ्याकरांसाठी करणार आहोत. खरं म्हणजे तर लोणाळ्यात आज तुम्ही जर बघितलं तर अनेक असे पॉईंट्स आहे ज्या ठिकाणी कंजेशन होत राहतात. खास करून हायवेवर जर बघितलं आपण, डेला पॉईंटपासून तर मॅप्रो पॉईंटपर्यंत आणि बाजारात मावळे पुतळ्यापासून तर भांगरवाडीपर्यंत अनेक असे ठिकाणे जिथे आपण त्याला बॉटल नाही किंवा जिथे कंजेशन होतं ट्रॅफिकचं, त्याच्यावर जर प्रशासनाने व्यवस्थित, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा MSRD असेल, यांनी व्यवस्थित त्याच्यावर जर मॅनेजमेंट केलं तर हा ट्रॅफिक 100% म्हणजे स्मूथ होऊ शकतो. पण आज आपण जर हायवेला, जुना मुंबई पुणे हायवेला बघत असेल तर MSRDC त्याच्यावर काहीच करताना दिसत नाही. अनेक अनधिकृत बांधकामं हायवेवरती उभे आहेत. त्याची तक्रार जेव्हा करतो आम्ही तर नगरपालिका MSRDC वरती त्याला ढकलते आणि MSRDC नगरपालिकावर. त्यांनी MSRDC ज्याच्या ह्या अनधिकृत बांधकामामुळे पण अनेक ठिकाणी मुंबई पुणे हायवेवरती ट्रॅफिक जॅम होत असतो. तर त्याच्यावर MSRDCने सुद्धा कडक अशी कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही मांग करतो. आणि नगरपालिकेने पण जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांना रोखण्याचं काम नगरपालिकेने करावं, कारण त्यांच्याकडून असं रोखण्याचं कुठे काम दिसत नाही. म्हणजे कुठल्याही अनधिकृत बांधकामाला नगरपालिका थांबवत नाही. ते राजरोसपणे आज कुठे तुम्ही लोण्यात बघितलं तर चालू आहे. आणि तसंच जर लोण्यात आपण जे आमच्या बाळासाहेबांनी रस्ता रुंदीकरणचा मुद्दा घेतला, बाजारपेठ असेल किंवा हायवे असेल, तो रस्ता रुंदीकरण त्यांनी करायलाच पाहिजे. आणि हा जर लोणाळ्याकरांना ट्रॅफिकमधून जर प्रशासन, मग तो नगरपालिका असेल, पोलीस असेल किंवा MSRD असेल किंवा IRB असेल, यांनी जर ह्याच्यातून 15 दिवसात
एकदम ठोस असा मार्ग नाही काढला तर याच्यावर एक कडक असं आंदोलन आम्ही मुंबई पुणे रोडवरती रास्ता रोको आंदोलन, जुना मुंबई पुणे रोडवरती रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.